जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवशी हिंदुस्थान कॉपरमध्ये आपल्याला मोठी सेलिंग बघायला मिळाली. म्हणजे जवळजवळ 7 ते 8% आपल्याला सेलिंग बघायला मिळाली. मग खूप साऱ्या व्यक्ती म्हणत असणार की स्टॉकमध्ये एवढी सेलिंग काय येते, काय न्यूज आली? कारण प्रत्येकाचं लक्ष न्यूजकडे असतं की त्या कंपनीमध्ये काही झालं आहे का, त्याच्यामुळे स्टॉक आज खाली आलेला आहे. तर स्टॉक बाय करायचा आहे, आपण टेक्निकल लेवलला फॉलो करतो. किंवा काही जणांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, पुढच्या 10 ते 15 वर्षांसाठी कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असते. तर त्यासाठी मग काही टेक्निकल लेवल बघणारच, काही जण फंडामेंटल बघतात आणि काही जण बघतात की मला शॉर्ट टर्मसाठी स्टॉक बाय करायचा आहे, तर मी कोणत्या लेवलला बाय केला पाहिजे, तो काय गोष्टी मला त्याच्यामध्ये बघायच्या असतात, हे प्रत्येकजण बघतोच स्टॉक बाय करताना. मग या स्टॉकमध्ये आज काय झालेलं होतं, का स्टॉकची प्राईस खाली आली होती, त्याबद्दलची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघायचा मित्रांनो आणि व्हिडिओला स्किप पण करू नका. आणि आपण जसं आता एक नियोजन केलं आहे यूट्यूबवरती की एका वीकमध्ये 2 ते 3 एज्युकेशनल व्हिडिओ आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 6:30-7च्या दरम्यान 2 किंवा 3 आपले लाईव्ह सेशन पण होत जातील. म्हणजे असं नाही की सकाळचे लाईव्ह बंद झाले मार्केटमध्ये त्यामुळे आपण दुसरी कोणती ॲक्टिव्हिटी यूट्यूबवरती घेणार नाही. तर मित्रांनो, तसं होणार नाही. आपली ॲक्टिव्हिटी ही चालू राहणार. तुम्ही चॅनलवरती अपडेट राहायचं आहे. जे व्हिडिओ अपलोड होत असतात यूट्यूबवरती त्यांना बघण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हिंदुस्थान कॉपरचा स्टॉक आज आपल्याला खालच्या स्तरावरती का दिसला? गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय सिल्वर आणि गोल्डमध्ये छान तेजी येते आणि जेव्हा पण सिल्वरमध्ये तेजी येत असते तेव्हा हिंदुस्थान कॉपर आणि हिंद झिंक हे जे स्टॉक असतात ना, आपल्याला वरच्या स्तरावरती दिसतात. आणि तसं पण सिल्वर आणि कॉपरचं पण दिवसेंदिवस डिमांड आपल्याला वाढताना दिसतंय. मग याच्यामध्ये हे स्टॉक जे असतात त्यांच्यावरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो, त्यामुळे त्या स्टॉकचे भाव पण आपल्याला वरच्या स्तरावरती दिसतात. पण आजच्या दिवशी काय झालं, हिंदुस्थान कॉपर स्टॉक जो होता तो 7 ते 8% खाली होता. मग तो खाली असण्याचं कारण काय? काय अचानक अशी गोष्ट घडली की तो स्टॉक आपल्याला आजच्या दिवशी 7 ते 8% खाली दिसतोय? तर मित्रांनो, हिंदुस्थान कॉपरमध्ये आपल्याला OFS येताना दिसतंय. OFS म्हणजे काय? ऑफर फॉर सेल. आता खूप साऱ्या व्यक्तींना OFS म्हणजे माहीत नसतं. ते ऐकतात फक्त की OFS आलेला आहे कंपनीचा, पण त्याच्यामध्ये नेमकं काय होतं हे त्यांना माहीत नसतं. तर मित्रांनो, OFS म्हणजे ऑफर फॉर सेल. OFSमध्ये कंपनीचे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर असतात त्यामध्ये प्रमोटर पण येऊ शकतात. तर मग प्रमोटर काय करतात, आपला काही हिस्सा OFSद्वारे मार्केटमध्ये आणत असतात. म्हणजे आपल्याजवळ असलेले शेअर जे असतात ते पब्लिकला ऑफर करत असतात. बघा मित्रांनो, जेव्हा पण एखादा IPO येत असतो तर त्या IPOमध्ये प्रत्येक वेळेलाच फ्रेश शेअर असतील असं नाही. फ्रेश शेअर म्हणजे कंपनी नवीन शेअर तयार करते आणि ते पब्लिकला ऑफर करते. मग त्याचा फायदा जो असतो तो कंपनीला होत असतो. पण काही वेळेला IPO येत असताना तो OFS असतो. म्हणजे इश्यू जो असतो तो OFS, त्याच्यामध्ये कंपनीचे प्रमोटर पण असू शकतात. ते आपल्या जवळचे शेअर्स पब्लिकला ऑफर करतात. मग ते जर ऑफर केले तर त्याच्यामधून कंपनीला काही फायदा होत असतो का? नाही, त्याच्यामधून कंपनीला फायदा होत नसतो. तर ज्यांच्याजवळ हे शेअर असतात, जसं एखादा प्रमोटर आहे त्याने आपले शेअर पब्लिकला ऑफर केले तर त्याचा याच्यामध्ये फायदा होत असतो. काही जणांचा गैरसमज होणार की OFS कंपनीने आणला म्हणजे याचा अर्थ कंपनीचा फायदा. याच्यामध्ये कंपनीचा फायदा नसतो मित्रांनो. तर याच्यामध्ये ज्या व्यक्तीने शेअर सेल केलेले असतात त्यांचा फायदा होत असतो. मग तो कंपनीचा प्रमोटर पण असू शकतो किंवा इतर शेअर होल्डर जे असतात त्यांचा पण या ठिकाणी हिस्सा असू शकतो. त्याच्यामुळे त्यांना पण तिथे फायदा होत असतो. मग हिंदुस्थान कॉपरमध्ये तेच होत आहे. आजच्या दिवशी हिंदुस्थान कॉपरमध्ये OFSची बिडिंग चालू झालेली मित्रांनो. आणि OFS जेव्हा येत असतो कंपनीचा, तो येत असतो डिस्काउंटमध्ये. म्हणजे कंपनीने एक प्राईस जाहीर केलेली असते डिस्काउंटमध्ये, ती आहे 514 रुपयांची. त्या प्राईजला आता इथे बिडिंग लागणार आणि ती बिडिंग जर जास्त झाली तर आपण त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन असं म्हणत असतो. मग कंपनी ग्रीन शू ऑप्शनद्वारे अतिरिक्त शेअर पब्लिकला ऑफर करते. मग तेच आपल्याला हिंदुस्थान कॉपरमध्ये होताना दिसतंय. त्यामुळे त्या एका गोष्टीचा इम्पॅक्ट त्या स्टॉक प्राईजवरती पडला आणि त्यामुळे स्टॉक आपल्याला 7 ते 8% आज खाली दिसतोय. आणि आजच्या दिवशी नॉन रिटेलसाठी हा OFS ओपन होता. म्हणजे जी OFSची विंडो असते ती ओपन होती. त्यामध्ये फक्त नॉन रिटेल कॅटेगरी आजच्या दिवशी बिडिंग लावू शकत होते. आता आपले रिटेलर म्हणजे आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती पण याच्यामध्ये बीड लावू शकतात का? तर आपण लावू शकतो. जे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म असतात, ब्रोकिंग प्लॅटफॉर्म जसं एंजल वन, झरोदा, यांच्यामध्ये आपण बिडिंग लावू शकतो. तिथे पण आपल्याला ह्या कंपन्यांचे शेअर डिस्काउंटमध्ये मिळू शकतात. तर मग खूप जणांना असं वाटतं की मी याच्यामध्ये अप्लाय केलं पाहिजे का? हे बघा, एक चांगली कंपनी जी असते ती नेहमी आपल्याला फायदा देऊन जाते. म्हणजे बघा, आपण जेव्हा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्या कंपनीचे आपण काही फंडामेंटल बघत असतो. आता ते फंडामेंटल जर चांगले असतील आणि आपला व्ह्यू जर लॉंग टर्मचा असेल तर नक्कीच आपल्याला त्या कंपनीमध्ये फायदा होतो. कारण की आपल्याला तो शेअर स्वस्तात मिळतो आहे.
स्वस्तात आपण खरेदी केला तर फ्युचरमध्ये ग्रोथ होण्याची त्याच्यामध्ये संभावना असते. मग एक चांगली कंपनी बघून आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. माझा गुंतवणुकीचा कोणताही सल्ला नसणार मित्रांनो, तर तुम्ही याच्यावरती अभ्यास करायचा आहे, कंपनी कशी आहे ते बघायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये नंतर गुंतवणूक करायची असते. मग नॉन रिटेलसाठी हा इश्यू ओपन होणार उद्याच्या दिवशी, म्हणजे 26 ऑगस्ट रोजी रिटेलरसाठी ही विंडो ओपन असणार. आपण त्याच्यामध्ये पण बिडिंग लावू शकतो. तसं पण कंपनी चांगली आहे, पण त्या कंपनीचा तुम्ही अगोदर अभ्यास करायचा, नंतर त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लाय करायचं असतं. मग तुम्ही म्हणणार फक्त आपण OFSमध्येच कंपनीचे शेअर बाय करू शकतो का, इतर वेळेला करू नाही शकत का? तर इतर वेळेला पण आपण करू शकतो. हे एक माध्यम असतं मित्रांनो, की त्याच्याद्वारे कंपनीचे प्रमोटर असतात, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स असतात किंवा कंपनी जे असते या ठिकाणी ते ऑप्शनद्वारे फंड मिळवण्याचा प्रयत्न करते. जसं आपण FPO पण बघत असतो. FPO म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर, त्यानंतर राईट इश्यू असतो, QIP असतो, त्यानंतर IPO होत असतो. याच्याद्वारे कंपनी काय करते किंवा कंपनीचे प्रमोटर जे असतात ते फंड मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मग OFSमध्ये काय होतं असतं, कंपनीलाही ते फायदा होत नसतो, कंपनीचे जे प्रमोटर असतात किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स असतात त्यांना इथे फायदा होत असतो. कंपनीचा प्रत्यक्षात कोणताही इथे फायदा होत नाही, हे लक्षात घ्यायचं सर्वांनी. कंपनी जेव्हा नवीन शेअर जारी करत असते ना, त्याच ठिकाणी कंपनीचा पण फायदा होत असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. आणि हिंदुस्तान कॉपर ही PSU कंपनी आहे, त्यामुळे या ठिकाणी हा जो स्टेक असणार आहे हा गव्हर्नमेंटचा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा पैसा कोणाकडे जाणार, गव्हर्नमेंटकडे. आता गव्हर्नमेंट ह्याच कंपनीमध्ये हा पैसा पण लावू शकतो किंवा अनेक प्रोजेक्ट असतात त्यांच्यामध्ये पण हा पैसा लावू शकतो. तर मित्रांनो, सांगण्याचं कारण हेच की OFS म्हणजे काय हे खूप जणांना माहीत नसतं आणि OFSमध्ये नेमकं काय होतं असतं हे पण काही व्यक्तींना माहीत नसतं. मग या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि व्हिडिओच्या खाली छानसे कॉमेंट पण करायची. चला तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.